नमस्कार. मी सुधा नरवाडकर, नांदेड. नवीन वर्षातील नवीन महिना म्हणजे 2026मधील जानेवारीचा हा तिसरा शनिवार. परिवारातील एक उपक्रम 5 गझलकारांचे शेर आपल्याला आवडलेले निवडायचे आणि त्याचे सादरीकरण करायचे, हा आजच्या दिवसाचा उपक्रम. प्रथम मी परिवाराचे सर्व आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी आज 5 शेर मला आवडलेले सादर करते आहे. तर पहिला शेर आज गुरुवार घेतला आहे. आदरणीय प्रवीण पुजारी सर यांचा आनंद कंद वृत्तातील हा शेर. ते काय म्हणतात बघूया. नाही म्हणू नको तू प्रेमी बनून आलो, नाही म्हणू नको तू प्रेमी बनून आलो, डोळ्यामध्ये तुझ्या मी जगणे बघून आलो. प्रेमीजनांच्या मनाला गुदगुल्या करणारा हा शेर आहे. याबद्दल अधिक विवेचन करणे मला वाटते योग्य नाही, कारण आपण सर्वच जण सुज्ञ आहात आणि अनुभवी पण. खूप सुंदर शेर गुरुवर्य. पुढचा शेर आहे परिवारातील ज्येष्ठ गझलकारा नंदिनीताई काळे यांचा. वृत्त आहे अनल ज्वाला. त्या काय म्हणतात. खर्च हजारो करात कुठल्या कपात नाही, नशीब देवा स्वर्गासाठी जकात नाही. पुन्हा ऐका. खर्च हजारो करात कुठल्या कपात नाही, नशीब देवा स्वर्गासाठी जकात नाही. अगदी खरं आहे. दैनंदिन जीवन इतकं कटकटीचं आणि संघर्षमय झालेलं आहे की कुटुंबाची मिळकत, ज्याला आपण इन्कम म्हणूया, आणि होणारे खर्च यांची तोंडमिळवणी करता करता सर्वसामान्यांच्या जीवाला घशाला कोरड पडते, नाकीनऊ येतात, जीव अगदी मेटाकुटीला येतो. पण गझलकारा शेवटी खंतावून म्हणते, वैतागून म्हणते की बरं झालं देवा, तुझ्या दारात तरी कुठलाही कर नाही, जकात नाही. अतिशय अनुभव संपन्न, सर्वांच्या हृदयाला पटणारा हा शेर. खूप सुंदर. तिसरा शेर आहे सरांचा उजवा हात असणारा सर्वांचा लाडका प्रणव बनसोडे, कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पण. त्याचा शेर आज निवडला आहे मी. वृत्त आहे भुजंग प्रयात. तो काय म्हणतो. सखे पाळतो मी वचन तू दिलेले, सखे पाळतो मी वचन तू दिलेले, तुला मी फसवणे कधी शक्य नाही. आजच्या काळामध्ये असे पत्नीशी एकनिष्ठ असणारे, प्रेयशीशी एकनिष्ठ असणारे व्यक्ती विरळच सापडतात. खूप सुंदर शेर. त्यानंतरचा शेर आहे आसावरीताई जाधव यांचा. वृत्त आहे आनंद कंद. सुखकर कसा म्हणावा मी मार्ग जीवनाचा, काटे असंख्य माझ्या पायास टोचल्यावर. अगदी बरोबर आहे. मला वाटते वरच्या शेराचाच ही पुनरावृत्ती आहे, किंवा एकाच वेळी अनेकांच्या मनात कसे विचार तरंग उमटतात त्याचं हे प्रात्यक्षिक या शेरातून मला जाणवलं आणि म्हणून तो मी निवडला. खूप सुंदर शेर. आणि 5वा शेर आहे स्मिताताई शिंदे यांचा. चंद्रकांत पतितपावन या वृत्तामधला. त्या काय म्हणतात. मजा वाटते तरा पाहुनी उपराटीही, मजा वाटते तरा पाहुनी उपराटीही, रडलो होतो ज्यावर आता हसते आहे मन, रडलो होतो ज्यावर आता हसते आहे मन. परिस्थितीवर आपलं कृती, आपलं आचरण अवलंबून असतं.
एकेकाळची जी दुःखद परिस्थिती असते, कालांतराने जेव्हा ती आपण आठवून पाहतो, त्यावेळेला आपण किती हताश झालो होतो, निराश झालो होतो, आपण कसे वेडे बनलो होतो, या दृष्टीने हसूही येतं. त्या काळात रडलो होतो, पण आता ती घटना आपल्याला हसवत असते. अशी ही विसंगती जीवनात प्रत्येकाच्या सापडत असते. अतिशय मनभावन असा हा शेर आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांचे.